नाशिकमध्ये गंगा गोदावरी पुरोहित संघ आक्रमक, रामकुंड परिसरामध्ये पुरोहित संघाचं ठिय्या आंदोलन। शिवसेना फोडाफोडीचं राजकारण कधीही करत नाही, मात्र विधानसभेच्या आधी ठाकरे गटात बरेच लोक येणार, अंबादास दानवेंचा मोठा दावा। नवी मुंबईत ठाकरे गटाला एक धक्का, ऐरोलीतील माजी नगरसेवक मनोज हळदणकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। नितेश राणेंकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचा ठेकेदारांना शिवीगाळ, करूळ घाटाच्या पाहणी दरम्यान राणे आक्रमक। बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या आशा पुन्हा पल्लवीत, बारसू जवळचं 308 एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र घोषित, राज्य सरकारकडून अधिसूचना जारी। आषाढीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची जोरदार तयारी, तर ठिकठिकाणाहून पंढरपूरसाठी शेकडो बसेससह ट्रेनचीही व्यवस्था। तुळजाभवानी देवीला घातला चॉकलेटचा हार, वाद उद्भवण्याची आता शक्यता, जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची पुजारी मंडळाच्या अध्यक्षांची मागणी। परभणी जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम, जुलैचा पहिला आठवडा कोरडाच, शेतकरी चिंतेत। बीडमध्ये धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणं पडलं महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये धुळे सोलापूर उपमहामार्गावर भीषण अपघात, कारची ट्रकला धडक, 3 जणांचा जागीच मृत्यू। पुणे शहरातील झिकाची रुग्णसंख्या आता 7 वर, सर्वाधिक धोका गर्भवतींना, आरोग्य विभागाकडून शहरामध्ये सर्वेक्षण सुरू। विरारमध्ये बवियाचे माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्यावर मारहाण करत हल्ला, 20 ते 25 जणांवर गुन्हे दाखल। आपल्या मुलांवर लक्ष ठेवा, नाशकात 2 वर्षांचा चिमुकला दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली कोसळला, चिमुकला गंभीर जखमी। पंचवटी एक्सप्रेसची कपलिंग कचऱ्याला तुटली, तर एक्सप्रेसचा इंजिन पासून एक डबा पुढे निघून गेला, सुदैवानं लवकर लक्षात आलं, अनर्थ टळला।